आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा, नंतरच मग कृती करा, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आकाशवाणीवरच्या मन की बातमधून आवाहन. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. जागतिक उद्योग विश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघ पराभवाच्या छायेत. डिजिटल अटक अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही, ही फसवणूक आहे. अशा प्रकारची फसवणूक करणारे समाजाचे शत्रू आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना केलं. त्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 115वा भाग होता. यावेळी प्रधानमंत्र्यांनी उदाहरणादाखल डिजिटल अटकेशी संबंधित फसवणुकीच्या फोन कॉलचं ध्वनिमुद्रण श्रोत्यांना ऐकवलं. फसवणूक करणाऱ्यांची कार्यपद्धती आणि अशावेळी आपण घाबरून न जायची खबरदारी याविषयी देखील त्यांनी श्रोत्यांना समजावलं. या सगळ्याचा प्रतिकार करण्यासाठी अनेक तपास यंत्रणा आणि राज्य सरकारं परस्पर सहकार्यानं काम करत असून त्यांच्यातल्या समन्वयासाठी राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची स्थापना केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा घटनांविरोधात नागरिकांनी 1930 या राष्ट्रीय सायबर मदत क्रमांकावर अथवा cybercrime.gov.in या पोर्टलवर कळवावं, अशी माहितीही त्यांनी दिली. रुको, बाद में सोचो और फिर एक्शन लो, ये 3 चरण आपकी डिजिटल सुरक्षा का रक्षक बनेंगे. साथियों, मैं फिर कहूंगा, डिजिटल अरेस्ट जैसी कोई व्यवस्था कानून में नहीं है. ये सिर्फ फ्रॉड है, फरेब है, झूठ है, बदमाशों का गिरोह है. और जो लोग ऐसा कर रहे हैं वो समाज के दुश्मन है. देशातलं गेमिंग अवकाशही झपाट्यानं विस्तारत असून भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर असल्याचं ते म्हणाले. ॲनिमेशन क्षेत्रामुळं भारतीयांची सर्वाधिक निर्मिती असलेल्या VR अर्थात आभासी पर्यटनालाही मोठी चालना मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या 28 ऑक्टोबरला जागतिक ॲनिमेशन दिवस साजरा होणार असून या निमित्तानं देशाला जागतिक ॲनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करायचं आवाहनही त्यांनी केलं. आत्मनिर्भर भारताविषयी बोलताना प्रधानमंत्री म्हणाले, एक बात तो मुझे सबसे ज्यादा अच्छी लगती है, वो ये है कि आत्मनिर्भरता का ये अभियान अब सिर्फ सरकारी अभियान नहीं है. अब आत्मनिर्भर भारत अभियान एक जन अभियान बन रहा है. हर क्षेत्र में उपलब्धियां हासिल कर रहे हैं. देशभरात शारीरिक तंदुरुस्तीविषयी वाढत चाललेल्या जाणीवेच्या ऊर्जेचा आपल्याला अनुभव येत असल्याचं ते म्हणाले. भारताच्या कला आणि संस्कृतीबद्दल जगभरात असलेल्या आकर्षणाचाही उल्लेख प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच काँग्रेस पक्षानं आपापल्या उमेदवारांच्या तिसऱ्या याद्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षानं कारंजा इथून न्यायक पटणी, हिंगणघाटमधून अतुल वांदिले, अणुशक्तीनगर इथून फहाद अहमद, हिंगणा इथून रमेश बंग, चिंचवडमधून राहुल कलाटे आणि परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारनेरमधून काशीनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या यादीत 16 नावांचा समावेश आहे. यात दिग्रस मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांना तर अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत यांना काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर आणि सांगलीतून पृथ्वीराज लाटकर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
गेल्या 10 वर्षात भूमी बंदरांचा जो विकास झाला आहे त्यामुळे शेजारी देशांमधल्या भाषा, संस्कृती आणि साहित्य यांच्या आदानप्रदानात भर पडत आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये भारत बांगलादेश सीमेवरच्या पेट्रापोल या भूमी बंदरावर उभारलेल्या मैत्री द्वार या प्रवेशद्वाराचं तसंच प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. भूमिबंदर प्राधिकरणाचं काम हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समृद्धी, शांतता, भागीदारी आणि विकास या चतुसूत्रीवर चालत असल्याचं शाह यांनी सांगितलं. बांगलादेशातून दररोज 5 ते 6 हजार माणसे भारतात वैद्यकीय इलाजासाठी येतात. भारतीय भूमिबंदर प्राधिकरणानं दिलेल्या या सुविधांमुळे अधिकृतपणे सीमा पार करता येईल. यामुळे अवैधरित्या सीमा ओलांडण्यावर अंकुश येईल, असं त्यांनी सांगितलं. खरीप विपणन हंगाम 2024-25 या काळात 185 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी केला जाईल, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. तांदूळ गिरणी मालकांच्या तक्रार निवारणासाठी लवकरच ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाईल, असं ते म्हणाले. पोर्टलच्या माध्यमातून तक्रारीचं तात्काळ निवारण केलं जाईल, असं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. जागतिक उद्योग क्षेत्राबरोबरच जागतिक नेत्यांचाही भारताविषयीचा विश्वास वाढला आहे. जागतिक उद्योग विश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असून सुसज्ज सुविधांसोबत महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीसाठी सर्वाधिक योग्य राज्य असल्याची जागतिक उद्योगांची भावना आहे. त्यामुळे विकसित भारत संकल्पनेच्या पूर्ततेमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. राज्य आणि केंद्र सरकार जिथे एकत्र काम करतात ती उद्योगांची साहजिकच पहिली पसंती असते, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज केलं. मुंबईत भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वात विकसित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीसाठी समर्पितपणे वेगवान काम सुरू असून त्यासाठी महाराष्ट्राचा विकास वेगवान असायलाच हवा. स्वातंत्र्यानंतर उद्योग, तंत्रज्ञान, विमानतळ, रेल्वे वाहतूक, बुद्धिमत्ता, भौगोलिक सुविधा यामध्ये महाराष्ट्र कायम आघाडीवर राहिला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारतात मेट्रोचं जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं जाळं लवकरच निर्माण होईल, असं केंद्रीय नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटलं आहे. ते 17व्या भारतीय नागरी वाहतूक परिषदेच्या समारोपाच्या सत्रात बोलत होते. गांधीनगरमधल्या महात्मा मंदिर इथं झालेल्या या परिषदेत खट्टर यांनी सार्वजनिक वाहतुकीच्या शाश्वत गरजेवर भर दिला. शाश्वत आणि किफायतशीर वाहतूक व्यवस्थेसाठी सरकारनं अनेक उपक्रम गेल्या 10 वर्षात हाती घेतले आहेत, असं खट्टर यांनी यावेळी सांगितलं. वाहतूक व्यवस्थेसाठी तंत्रज्ञान, संशोधन, हरित उपाय आणि खाजगी सार्वजनिक भागीदारी याला महत्त्व आहे, असंही खट्टर यांनी सांगितलं. या परिषदेत शहरी वाहतुकीच्या सर्वोत्तम प्रकल्पांना गौरवण्यात आलं. यामध्ये कोची मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सर्वोत्तम शाश्वत वाहतूक व्यवस्था म्हणून, तर भुवनेश्वरला सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, तर सुरतला सर्वोत्तम सक्षम वाहतूक व्यवस्था म्हणून गौरवण्यात आलं. CPCB अर्थात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता पातळी अत्यंत खराब म्हणून वर्गीकृत केली आहे. CPCBनं आज दुपारी 1 वाजता राष्ट्रीय राजधानीत AQI अर्थात हवा गुणवत्ता निर्देशांक 360 इतका नोंदवला आहे. 300 ते 400 दरम्यानचा निर्देशांक हा अतिशय खराब या दर्जाचा मानला जातो. पंजाब पोलिसांनी काल रात्री पाकिस्तानमधून होत असलेल्या अंमली पदार्थांच्या वाहतुकीचं जाळं उद्ध्वस्त केलं. अमृतसरमध्ये पकडलेल्या अंमली पदार्थांच्या 105 किलोग्रॅम वजनाच्या कन्साइनमेंटमध्ये 6 पिस्तुलही होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघ पराभवाच्या छायेत आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित 50 षटकात 9 बाद 259 धावा केल्या. भारताकडून राधा यादवनं 4, दीप्ती शर्मानं 2, तर सायमा ठाकूर आणि प्रिया मिश्रा यांनी प्रत्येकी 1 खेळाडू बाद केला. 260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ढेपाळली. सामना वाचवण्यासाठी राधा यादव आणि सायमा ठाकूर यांनी चिवट झुंज दिली, मात्र सायमा ठाकूर 29 धावांवरती बाद झाली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारतीय संघाच्या 46 षटकात 9 बाद 180 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा, नंतरच मग कृती करा, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आकाशवाणीवरच्या मन की बातमधून आवाहन. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर.
जागतिक उद्योग विश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं प्रतिपादन. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघ पराभवाच्या छायेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.